नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर माणसाची मानसिकता कुठल्याही स्तराला जाऊ शकते. तर आजचं ताजं उदाहरण तुम्हाला सांगत आहे मी. तर सुनील, त्याला 10 वर्ष होतात लग्नाला, पण होत नसतं. तर काय आहे पूर्ण घटना, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. पश्चिम बंगाल बुर्दवान जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे. सुनील पंडित 35 आणि अनिता पंडित वय 30 यांना 10 वर्ष झाले तरी मूल होत नसतं. खूप प्रयत्न करून हॉस्पिटलला किंवा बाबा लोक यांचा खूप प्रयत्न करूनसुद्धा काही फरक पडत नाही. तर घरचे त्याला सल्ला देतात का आश्रमातून एखादा मूल दत्तक घे, पण तो म्हणतो नाही, मला स्वतःचंच मूल हवं. त्याचा लहान भाऊ असतो रामसेन, याला 3 मुलं असतात. त्यांनी ठरवलं तर त्यांनासुद्धा जीव लावू शकला असता, पण नाही, त्याला स्वतःचंच मूल हवं होतं, जे की ह्या जन्म शक्य नव्हतं. तर तो काय डोकं चालवतो, बाबा लोकांकडे जातो, सगळीकडे प्रयत्न करूनसुद्धा शेवटी वाटेला निराशा येते. त्यानंतर तो दारूच्या आहारी जातो. सुनील हा ट्रान्सपोर्ट गाडीचा ड्रायव्हर होता. तो एका गाडीवर 2 ड्रायव्हर होते, दुसरा ड्रायव्हर कैलास. दोघे पक्के खूप जिवलग मित्र होते. तर 28 डिसेंबरला हे दोघे ट्रिप मारून येतात. 5 जानेवारीला आपल्या गावी येतात. तेव्हा त्यांनी एका हॉटेलवर बसून खूप ड्रिंक केली. ड्रिंक केल्यानंतर सुनीलने कैलासला आपल्या मनातल्या समस्या सांगितल्या, टेन्शन सांगितलं. मला सगळ्यांना पोषक समजतात, घरचे लोक दुसरी बायको करू देत नाही, तू काहीतरी तोडगं काढ, अशी त्यांची चर्चा चालू होती. सुनीलने जो विचार केला तो विचार आपल्या बायकोबद्दल असा कोणताही पुरुष करू शकत नाही, ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. तो त्याच्या मित्राला सांगतो. एका रात्री बायकोसोबत झोपण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते सुनील दोघे दारू पिले खूप. तर त्याला 11 वाजता घरी घेऊन आला. सुनीलची आई दुसऱ्या रूममध्ये झोपलेली होती शेजारी. सुनील घरी आला. त्याने मित्राला दुसऱ्या रूममध्ये झोपायला लावले. बायकोला मारहाण करायचा. त्यामुळे बायको तर खूप घाबरायची त्याला, कारण बिचारी गरीब होती. सुनीलने मित्राला दुसऱ्या खोलीत झोपायला लावले. सुनील हा बायकोजवळ गेला आणि त्याने ओढणीनं तोंड बांधलं आणि हातपाय बांधले. बायकोला वाटलं तो मस्करी करत आहे. सुनील थेट त्याला बेडवर घेऊन त्याच्या हातपाय बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनिताचं भांडण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनिताने बेदम मारहाण करत तुरीच्या साह्याने अनिताला बांधून ठेवले. रूमच्या बाहेर येऊन मित्राला सांगितले, जा रूममध्ये. आणि कैलास तर नशेत होता. तो त्याच्या बायको बरोबर त्यांचे अनैतिक संबंध झाले. त्यानंतर महिलेने तिच्या भावाला सगळा घडलेला प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी जेव्हा दार वाजत होते तेव्हा अनिता हातपाय बांधलेल्या अवस्थेत होती. सासूला पण धक्काच बसला. सासूने मग म्हटले, आज कमन दार उघडत नाही. तर तिने वाजवलं दार. आतून तिला बांधलेलं होतं आणि हातून नशेत होता, त्याच्यामुळे यांनी पण दार उघडला नाही. मग सगळा घडलेला प्रकार भावाला सांगितला. भावाने पोलीस स्टेशन गाठलं. तिने सर्व घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनासुद्धा धक्का बसला. बघू शकता माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे, हेतू फक्त सत्य समोर आणत आहे. बिचारीबरोबर कसा अन्याय झाला आहे, तर असं कोणावर घडू नये. अशा आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणाची अशी करायची हिंमत झाली नाही पाहिजे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.